सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत पत्रकार भवनचे भूमिपूजन उत्साहात संपन्न. पत्रकारांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार. जत येथील पत्रकार बंधूंचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न अखेर साकार होत असून पत्रकार भवन बांधकामाच्या कामाचा शुभारंभ रविवारी दिनांक 15 मार्च 2026 भूमिपूजन समारंभाने करण्यात आला. पत्रकार नगर येथे BSNL कार्यालयाच्या पाठीमागील जागेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. या पत्रकार भवनाचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार भवन उभारणीमुळे तालुक्यातील पत्रकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असून पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी हे भवन उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले. पत्रकार समाजासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यांच्या कार्याला योग्य पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास डॉक्टर रवींद्र आरडी, पंचायत समिती सभापती सौ अर्चनाताई नाथाभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष विक्रमसिंह ताड, नगरसेवक विकास माने, नगरसेविका सौ सुप्रिया योगेश बामणे, भाजप नेते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, रवींद्र मानवर, अतुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी पत्रकार भवन उभारणीबद्दल पत्रकारांना शुभेच्छा देत या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दुपारी 4 वाजता झालेल्या या कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटना तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका यांचे पदाधिकारी आणि तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत पत्रकार भवनाच्या उभारणीबद्दल समाधान व्यक्त केले. जत तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज कार्यालय, बैठकीसाठी सभागृह तसेच पत्रकारांच्या विविध उपक्रमांसाठी या भवनाचा उपयोग होणार असल्याने पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद जत तालुका आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांचे अध्यक्ष विजय रुपनर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार बांधवांनी विशेष सहकार्य केले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.